एका दगडावरती परिश्रम घेऊन पुढे त्याची जगप्रसिद्ध मानवजातीला हिवा वाटावा अशी मूर्ती निर्माण करण्याचं काम मूर्तिकार करतात. असेच एका आपल्या देशातील मूर्तिकार म्हणजे राम सुतार. मूर्ती जरी दगड धातूंपासून बनवली जात असली तरी त्यामध्ये जिवंतपणा ओतण्याचं काम राम सुतार यांनी केलं. आपल्या महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यामधील गोंडूर नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला आणि पुढे त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण घेऊन सुवर्णपदक मिळवले आणि असंख्य अशा मूर्ती घडवल्या ज्यातून खऱ्या अर्थाने मानव जातीचं दर्शन आणि जीवन घडवण्यास त्यांच्या अप्रतिम कलाकृतीमुळे आपल्याला सोपं गेलं. त्यांची स्टॅच्यू ऑफ युनिटी मधील जगप्रसिद्ध मूर्ती 182 मीटरची आपल्याला माहिती आहे. सरदार वल्लभभाई पटेलांचा त्यांनी तो पुतळा बनवला जो की जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. तेही वयाच्या 93व्या वर्षी. एवढी जिद्द आणि एवढी चिकाटी त्यातून दिसून येते. आपल्या भारताच्या संसदेमधील महात्मा गांधींची ध्यानस्थ असलेली प्रतिमा असो किंवा जगभरामध्ये महात्मा गांधींचे 350 पेक्षा जास्त पुतळे हे राम सुतार यांनी बनवले. त्याचे संसदेच्या आवारामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देखील त्यांनी रेखाटली. त्याचे कुरुक्षेत्रामधील कृष्ण आणि अर्जुन यांचा रथ असलेली जी रेखाटन आहे ते देखील त्यांचीच आहे. त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या असंख्य कलाकृती त्यांनी भारतासहित संपूर्ण जगामध्ये रेखाटण्याचं काम केलं. पण दुर्दैवानं काल 17 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 100व्या वर्षी ते आपल्यातून फक्त शरीराने निघून गेले. त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून ते आजही आपल्यामध्ये जिवंत राहतील, अमर राहतील. भावपूर्ण आदरांजली.